नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या भेटीला येणार आहे. इकडे आता स्वामीनाथन यांना डिझाईन हव्या आहेत म्हणून ते पुन्हा अद्वैतची मीटिंग करण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांनी स्वामीनाथन सरांनी अद्वैतला सांगितलेलं होतं, मी 24 तासाची मुदत देत आहे आणि जर या 24 तासामध्ये अद्वैत तू जर डिझाईन देऊ शकला नाहीस तर मी असं समजणार आहे की तू त्यासाठी कॅपेबल नाहीस, तुझ्याकडे डिझायनर नाही. त्यामुळं मला काही करून दुसरीकडे हे बघावं लागणार आहे. कारण मी तुला सांगितलेलं आहे तुझी पहिली डिझायनर जी आहे त्याच व्यक्तीकडून मला डिझाईन्स हव्या आहेत आणि जर त्या डिझाईन त्यांच्याकडून तू घेऊन देऊ शकत नसेल तर मला आता या विषयावर काहीच बोलायचं नाही, असं स्वामीनाथन यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अद्वैतला तसं सांगितलेलं असतं. आता स्वामीनाथन तिथे येतात, अद्वैतला विचारतात काय झालं डिझाईनचं. तर अद्वैत म्हणू लागतो की आहेत माझ्याकडे डिझाईन, त्या मी तुम्हाला देतोय. स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, मी तुला याआधीही सांगितले तुझ्याकडे जी पहिली डिझायनर होती मला तिच्याच डिझाईन हव्या आहेत. कारण त्या डिझाईनला एक आपलेसेपणा होता, एक मराठमोळा टच यायचा. त्याचबरोबर तिने अगदी कसून काम केलेलं आहे या गोष्टी मला पाहायला मिळत होत्या. त्यामुळं काहीही झालं तरी मला त्याच डिझाईन हव्या आहेत, असं स्वामीनाथन अद्वैतला सांगतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण सर माझ्याकडे दुसऱ्या तिच्यापेक्षाही चांगल्या डिझाईन्स आहेत. ती हे चांदेकर ज्वेलर्समध्ये तिने काम करणं बंद केलेलं आहे. तरीही स्वामीनाथन सर मात्र ऐकायला तयार नसतात. ते म्हणत असतात की काहीही झालं तरी तिच्याकडून डिझाईन येणार नसतील तर मग मला पुढचा विचार करावा लागेल. मला चांदेकर कंपनीशी असलेलं कॉन्ट्रॅक्ट हे डील आहे ते कॅन्सल करावं लागेल. त्यामुळं अद्वैत तुला विचार करायचा आहे की नक्की तू मला डिझाईन कशा पद्धतीनं देऊ शकतोस हे तुला ठरवायचं आहे, असं आता ते बोलत असतात. इकडे सरोज येते. कारण लगेचच हँडशेक न करता निरोप न घेता रागाने जाता स्वामीनाथन तिथून निघून गेलेले असतात. मग सरोज तिथे येते आणि अद्वैतला विचारते, अद्वैत काय झालं. तेव्हा अद्वैत सांगू लागतो की आई, स्वामीनाथन यांना तिच्याच डिझाईन हव्या आहेत. म्हणजे तिने ज्या डिझाईन देत होती त्याच डिझाईन त्यांना हव्या आहेत, नाही तर त्यांनी डिझाईन घ्यायला नकार दिलेला आहे. म्हणजेच ते आपल्याशी डील कॅन्सल करणार आहेत. तेव्हा सरोज म्हणते, हे बघ अद्वैत, तुला माहिती आहे काम कशा पद्धतीनं करायचं आहे. त्यामुळं तू आता विचार कर, आपल्या हातून हे डील पण जाणार नाही. कारण एवढ्या कष्टाने आबांनी चांदेकरांचा बिझनेस, चांदेकरांचं नाव मोठं केलेलं आहे. कारण आजपर्यंतही आपण बरेच डील क्रॅक करत होतो, तेव्हा कधी आपल्याला तिची गरज पडली नाही. मग आत्ताच का आपल्याला तिची गरज पडते या गोष्टीचा विचार कर. त्यामुळं काहीही झालं तरी हे डिझाईनचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे. काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाता कामा नये, असं सरोज अद्वैतला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत म्हणत असतो, पण आई, स्वामीनाथन हे ऐकायलाच तयार नाही आहेत. मी ऑलरेडी आपली टीम कामाला लावलेली आहे, इंटरव्ह्यू अरेंज केलेले आहेत आणि डिझायनर त्याच्यासाठी बोलवलेले आहेत. त्यातून बेस्ट डिझायनर आपल्याला निवडायचं आहे आणि त्या डिझायनरकडे ह्या डिझाईन करण्याचं काम आपल्याला द्यायचं आहे, असं जेव्हा अद्वैत सांगत असतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण आता काहीही झालं तरी कलाच्या डिझाईन असतील तरच इथे स्वामीनाथन हे कॉन्ट्रॅक्ट देणार असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता सानिकाला या सर्व गोष्टी समजलेल्या असतात आणि सानिका विचार करू लागलेली असते की नक्की काय झालेलं आहे. काहीही झालं तरी आता सानिकाला समजलेलं आहे की कला मॅडम डिझाईन देत नाहीत तर आता चांदेकरांना खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्यामुळं आता काहीही करून कला मॅडमशी या विषयावरती बोललं पाहिजे. अद्वैतला आता इकडे सरोज सांगत असते की आत्ताच्या आत्ता जा आणि मला चांगले डिझायनर घेऊन ये आणि अद्वैत हे डील आपल्या हातून जाता कामा नये, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. इकडे सानिका आणि कला यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. तेव्हा कला ही सानिकाला म्हणते की काय झालं सानिका. तेव्हा सानिका सांगू लागते की हे बघा कला मॅडम, कसं आहे माहिती आहे का, आत्ता स्वामीनाथन साहेब आले होते आणि त्यांनी डील कॅन्सल करण्याची धमकी अद्वैत सरांना दिलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या डिझाईन असतील तरच मला डिझाईन दाखवा, नाहीतर अन्यथा दाखवू नका. कारण तुमच्या डिझाईन ह्याच बेस्ट डिझाईन आहेत, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तेव्हा कला म्हणते, पण आता अवघड होऊन बसले गं.
आता अद्वैत तर ऐकायला तयार नाही. त्यावरती सानिका म्हणते की मॅडम मला माफ करा, मी जर अद्वैत सरांना हे सगळं बोलले नसते तर ही वेळ आलीच नसती ना, मी बोलले म्हणून तर हे असं झालं ना. तेव्हा कला म्हणते अगं तुझी काय चूक आहे, तुझा काहीच दोष नाही, तू काहीच चुकीचं केलेलं नाहीस. कारण काहीही झालं तरी अद्वैतला ऐकूनच घ्यायचं नव्हतं, मग इतके दिवस आपण का गप्प राहिलो होतो, का अद्वैतला सांगितलं नव्हतं. तेव्हा सानिका म्हणू लागते पण मॅडम मला असं वाटतंय की मी जर त्या दिवशी सांगितलं नसतं तर हे सगळं झालं नसतं. त्याच्या रोहिणी मॅडम आहेत ना, त्यांनी खूपच गोंधळ घातला आणि त्यामुळं मी कन्फ्यूज झाले आणि त्यांनीच सरोज मॅडमना भडकवलं होतं. त्यामुळं तर सरोज मॅडमनी असा निर्णय घेतलेला होता. असं जेव्हा सानिका कलाला सांगते तेव्हा इकडे कलाला कळतं, म्हणजे या सगळ्या कारस्थानाच्या मागं रोहिणी आहे. तर ही गोष्ट आता कलाच्या लक्षात येते. तेव्हा कला म्हणते ठीक आहे. त्यामुळे आता कलाने पुढं विचार केलेला असतो की नक्की काय करायचं आहे. त्याचवेळी सानिकाला ती म्हणते ठीक आहे सानिका, नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल, असं ती सानिकाला सांगू लागते. आणि त्याचनंतर इकडे सानिकाला आता स्वामीनाथन सरांचा कॉल आलेला असतो. कारण स्वामीनाथननी जाता जाता सानिकाचा नंबर घेतलेला असतो आणि त्यांनी सानिकाला कॉल केलेला असतो आणि ते सानिकाला विचारत असतात की सानिका, मला एक गोष्ट कळली पाहिजे की ज्या डिझाईन तुझ्याकडे येत होत्या त्या कोणाकडून येत होत्या आणि नक्की चांदेकरांच्यात काय प्रॉब्लेम झालेला आहे, अचानक असं काय घडलेलं आहे की ती डिझायनर डिझाईन द्यायला तयार झालेली नाही आणि त्यांना सोडून गेलेली आहे. तेव्हा सानिका म्हणते की सर, मी एक गोष्ट तुम्हाला आत्ता सांगणार आहे, ती तुम्ही कोणाला सांगू नका, कारण मला माहिती आहे आणि हे मला आधीपासूनच माहिती होतं. तेव्हा इकडे स्वामीनाथन म्हणतात की काय आहे सांग मला. तेव्हा इकडे सानिका सांगू लागते की हे बघा सर, तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की तुम्हाला ज्या डिझाईन आवडत होत्या त्या डिझाईन ह्या अद्वैत चांदेकरांची वाईफ कला चांदेकर ही तयार करत होती आणि आता त्यांच्या घरी कोणालाच माहिती नव्हतं की कला चांदेकर हे काम करत आहे. म्हणून अद्वैत सरांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. कारण त्यांना असं वाटतं की कोणीही कधीच खोटं बोललं नाही पाहिजे, म्हणून अद्वैत सर चिडलेले होते. कारण अद्वैत सरांना खोटं बोललेलं आवडत नाही आणि हे सगळं जे घडलेलं आहे ते खोटं बोलण्यामुळं घडलेलं आहे, असं ती सांगत असते. तेव्हा स्वामीनाथन म्हणतात काय सांगतेस, कला चांदेकर ह्या डिझाईन बनवतेस. तेव्हा सानिका म्हणते की हो. मग लगेचच स्वामीनाथन म्हणतात की ठीक आहे, मग एक काम कर, माझं काही झालं तरी मला आत्ता कला चांदेकरचा नंबर दे. तर तिकडे स्वामीनाथनने आता कलाचा नंबर घेतलेला आहे आणि कलाला कॉल केलेला असतो. कला मात्र इकडे शांतच असते आणि आता 8 दिवस झालेले असतात. कला विचार करत असते की आता पुढे काय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की स्वामीनाथन यांचा फोन आल्यानंतर कला म्हणते की काय झालं. तर स्वामीनाथन म्हणतात की मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे आत्ता तुम्ही अद्वैतला ज्या डिझाईन देत होत्या त्या डिझाईन देणं बंद केलेलं आहे. जो काय मॅटर घडलेला आहे तो मला सगळं समजलेला आहे, पण मी एक ऑफर देत आहे, ती म्हणजे चंडिका ज्वेलर्स यांना डिझाईनची गरज आहे, त्यांच्याशीही मी काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं आहे की तुम्ही चंडिका ज्वेलर्समध्ये तिथे डिझाईन देण्याचं काम करावं आणि मग बाकीच्या गोष्टी आपण बघूया. कारण तुम्ही डिझाईन बनवता, स्वतः एक कलाकार आहात आणि कलेचा जिथं अपमान होतो ती गोष्ट मला काही पटत नाही. कारण आबासाहेबांकडून पण माझ्या कानावरती ही गोष्ट आलेली होती. त्यामुळं मला जे वाटते ते मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा असं कलाला ते बोलतात तेव्हा कलाला पण छान वाटू लागतं. तेव्हा कला म्हणते की हो बरोबर आहे. आणि आता कला म्हणते पण मला यासाठी आधी आबांशी बोलावं लागेल, आबांची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच मी तो निर्णय घेऊ शकते. तेव्हा ते म्हणतात की चालेल, काहीच हरकत नाही. आणि आता आबांशी बोलून कला ठरवणार असते. आबा म्हणतात की काय झालं कला. तेव्हा कला म्हणते की मला आत्ता स्वामीनाथन यांचा कॉल आलेला होता आणि स्वामीनाथन त्यांनी सांगितलेलं आहे की चंडिका ज्वेलर्स जे आहे तिथे तू डिझायनर म्हणून जॉईन करावंस, कारण त्यांच्याकडेही खूप चांगला ब्रँड आहे आणि त्यांच्याकडूनही तुझ्या डिझाईनला, तुझ्या कलेला चालना मिळू शकते. तुझ्या कलेचा जो अपमान झालेला आहे तो हे सगळं थांबवू शकतो, असं ते बोलत असतात. तेव्हा आबा म्हणतात की काळजी करू नकोस, मला तर असंच वाटत आहे. तेव्हा कला म्हणते मी त्यांना असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत मी घरातल्यांची परवानगी घेत नाही तोपर्यंत मी तुम्हाला होकार देऊ शकत नाही. तेव्हा आबा म्हणतात की ते ठीक आहे, पण तुला काय वाटतं. तेव्हा कला म्हणते मला ना कळत नाही आहे काय निर्णय घ्यायचा आहे ते. तेव्हा आबा म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी अद्वैत आणि सरोजने तुझा अपमान केलेला आहे. तुझा अपमान केला असता तरी पुरेसा होता, पण तुझ्या कलेचा त्यांनी अपमान केलेला आहे.
त्यामुळे मला असं वाटतंय की तू आता विचार केला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईपर्यंत तू दुसऱ्या ठिकाणी जॉईन करून तिथे या गोष्टींसाठी तयार झाली पाहिजे, असं आबा बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबांनी आता कलाला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर आबा स्वतः इकडे स्वामीनाथन यांच्याशी भेटलेले असतात आणि त्यांना सांगितलेलं असतं की आता तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता स्वामीनाथन अद्वैतच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि अद्वैतला हे सांगायला आलेलं असतात की काही झालं तरी आत्ता मी तुमच्याबरोबरचं जे डील आहे ते कॅन्सल करत आहे. ऑलरेडी मला जी माहिती मिळालेली आहे, मला दुसरीकडून डिझाईन मिळत आहेत. त्यानंतर मला आता वाटत नाही की मी तुमच्यासोबत याबाबतीत विचार करावा, असं बोललं जात असतं. त्यानंतर अद्वैतला खूप राग येतो, खूप वाईट वाटतं, कारण आता काहीही झालं तरी त्याला हे डील घालवायचं नसतं आणि आता तीच परिस्थिती उद्भवत असते. म्हणून अद्वैत थोडासा शांत होत असतो. पण काहीही झालं तरी अद्वैत विचार करत असतो की स्वामीनाथन यांच्याशी आपण बोललं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की मला तुमच्यासोबतच डील करायचं आहे. पण कला ह्या डिझाईन बनवणार नाही. कलाही तिथं आलेली असते आणि कलाही हे सर्व पाहत असते. तेव्हा अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो की आता तू इथे का आलेली आहे? कला म्हणते मी इथं का आलेली आहे म्हणजे मी कशासाठी येऊ शकते इथे? कारण काहीही झालं तरी मी चांदेकर आहे एवढं लक्षात ठेव, असं कलाही त्याला ठणकावून सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला स्वामीनाथन यांच्याशी बोलते आणि त्यांना म्हणते की मी तयार आहे यासाठी. आणि आता कलाने चांदेकर ज्वेलर्स सोडून चंद्रिका ज्वेलर्स जॉईन करायचं ठरवलेलं आहे आणि तिथे कला डिझाईन देण्याचं काम करणार आहे. हे काम पण तिला घरूनच करायचं आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तिच्या ज्या असाइनमेंट आहेत त्या तिला पूर्ण करायच्या आहेत आणि त्या त्यांना पाठवून द्यायच्या आहेत. या व्यतिरिक्त दुसरं काहीही तिला करायचं नाही. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतलाही आता स्वामीनाथन सांगतात की आता तुझ्याबरोबरचं जे डील आहे ते संपलेलं आहे आणि हे डील मी मोडत आहे, कारण मी तुला 24 तासाची मुदत दिलेली होती आणि त्या 24 तासामध्ये तू काही मला डिझाईन बनवून देऊ शकला नाहीस. त्यामुळं आता मला असं वाटतं आहे की हे डिझाईनचं डील आहे ते आता संपलेलं आहे आणि मी तिकडे चंद्रिका ज्वेलर्समध्ये हे डिझाईनचं डील पूर्ण करणार आहे, कारण तिथे मला आता कलाच्या हातच्या डिझाईन मिळणार आहेत. अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत विचार करू लागतो की हे काय झालेलं आहे. त्यावेळेस ते म्हणतात की हो, जे खरं आहे तेच मी सांगत आहे. अद्वैत म्हणतो की नाही, काहीही झालं तरी माझ्या हातून हे डील जाता कामा नये आणि अद्वैत त्या गोष्टीचा विचार करू लागलेला आहे. परंतु त्याच्या हातून हे डील जाणार याची जाणीव तर आता अद्वैतलाही झालेली आहे, कारण कलाने आता चंद्रिका ज्वेलर्स हे डील जॉईन केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत चिडलेला असतो, कारण काही झालं तरी आबांनी एवढ्या कष्टाने हे सर्व उभं केलेलं असतं. आणि कलाही तिथून निघून जाते आणि स्वामीनाथनही निघून जातात आणि ते तिथं सांगून जातात की आता यापुढे अद्वैतकडून डिझाईनचा डील कॅन्सल झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.